तर मंडळी, तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलणारी, दुधासारखी पांढरशुभ्र आणि तेलाचा कुठेच वापर न केल्यामुळे वर्षभर टिकणारी अशी कुरडी रेसिपी आज आपण बनवणार आहोत, तेही सोप्या पद्धतीने. तर इथे 3 वाटी रवा मी मोजून घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर अर्धा किलो हा रवा आहे. आता रव्याला छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं, त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं. रवा 3 दिवस सतत आपल्याला भिजवत ठेवायचं, पण त्यामध्ये दररोज पाणी चेंज करायचं. 3 दिवसानंतर वरती आलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि खाली मस्त असा चिक तयार झालेला आहे. थोडं पाणी टाकून आपल्याला पातेल्याने हा चिक मोजून घ्यायचा आहे. जेवढं चिक आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. जाड बुडाच्या कढईत हे पाणी टाकायचं आहे. थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं. पाणी थोडं गरम झालं की त्यामध्ये चिक ओतून घ्यायचं आहे आणि सतत फिरवत 35 मिनिटं आपल्याला चिक शिजवून घ्यायचं आहे. चिक शिजला की नाही ते बघण्यासाठी 30 मिनिटानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं चिक टाकायचं. चिक तरंगला तर समजायचं की चिक शिजलेला आहे. आता गरम असतानाच आपल्याला ह्याच्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहे आणि 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे. इथे पांढऱ्या शुभ्र मस्त अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. तेलात टाकताच दुप्पट तिप्पट ह्या कुरड्या फुलतात आणि खमंग कुरड्या तयार आहेत.